नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 7 गती, बल व कार्य या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला आणि आपण अंतर म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, चाल म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय याच्याविषयी आपण माहिती घेतली आणि त्यांच्या सूत्रा म्हणजे वेग, चाल यांचे सूत्र वापरून आपण कसे म्हणजे उदाहरण सोडवू शकतो हे आपण पाहिले. तर गती म्हणजे काय हे तर आपल्याला माहितीच आहे की एखाद्या वस्तूचे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन म्हणजे गती होय. आणि आता म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवर जेव्हा बल कार्य करते तेव्हा काय होते, त्या वस्तूची गती आणि त्या गतीमध्ये आणि आकारामध्ये बदल होतो हे आपण पाहिलं. आणि मग बल कसे कार्य करते हे सुद्धा आपण पाहिलं आणि आजच्या भागामध्ये सुद्धा पाहणार आहोत. आपण आजच्या भागात काय पाहणार आहोत, सरासरी वेग आणि तात्कालिक वेग आणि त्वरण म्हणजे काय. तर चला माहिती घेऊया आपण. तर आता तुम्हाला सरासरी वेग व तात्कालिक वेग. आता एखादी वस्तू जरी सरळ रेषेत जात असते तरी सुद्धा तिचा वेग बदलत असतो. काय, सरळ रेषेत जाताना सुद्धा तिचा वेग बदलत असतो. तर आपण एक उदाहरण पाहूया. तर आता इथे स्क्रीनवर एक ट्रक दाखवलेला आहे, तुम्ही बघा. तर ट्रक ए या ठिकाणापासून डी या ठिकाणपर्यंत 40 किलोमीटर सरळ रेषेत जात आहे. म्हणजे किती आहे त्याचं अंतर, 40 किलोमीटर अंतर आहे. ट्रक ए या ठिकाणापासून डी या ठिकाणापर्यंत 40 किमी सरळ रेषेत जात आहे आणि त्याला जाण्यासाठी एकूण कालावधी किती आहे, तर 1 तास. किती, तर 1 तास. म्हणजे सरासरी वेग किती आहे एका तासासाठी, त्याचा 40 किलोमीटर इतका होईल. म्हणजे 40 किलोमीटर हा सरासरी वेग 1 तासासाठी त्याचा होईल. पण जर ह्या बसने AB हे अंतर 10 किलोमीटर अंतर 10 मिनिटात त्याने जर कापले आणि BC हे 10 किलोमीटर अंतर 20 मिनिटात कापले आणि CD हे 20 किलोमीटर अंतर 30 मिनिटात पार केले असेल, तर या तिन्ही अंतरातील प्रतितास वेग वेगवेगळा येईल. कारण का, या तिन्ही अंतरामधील प्रतितास वेग हा वेगवेगळा येईल. तर आपण त्याचा आता प्रतितास वेग, या तिन्ही अंतरातील प्रतितास वेग आपण काढूया. मग आता AB अंतराचा प्रतितास वेग किती, तर त्याचा किती वेग आहे आणि त्याचे अंतर किती आहे, तर 10 किलोमीटर आणि त्याला लागणारा वेळ किती आहे, तर 10 मिनिटे. मग आता आपल्याला प्रतितास काढायचा आहे, त्याचा वेग 60 मिनिटातला वेग आपल्याला काढायचा आहे, प्रतितासामधला वेळ काढायचा आहे. म्हणून काय केलं आपण, अंशाला आणि छेदाला 6 ने गुणलं. मग अंशाला 6 ने गुणल्यावर किती येईल, तर 60 किलोमीटर. 10 किमी इंटू 6 म्हणजे गुणिले 6 तर 60 किमी येईल. आणि 10 मिनिटं गुणिले 6 म्हणजे 60 मिनिटं आली. तर किती आली, तर 60 मिनिटं आली. म्हणजे त्याच्या AB अंतराचा प्रतितास वेग किती आला, तर 60 किमी पर प्रति तास. आता आपण BC अंतराचा प्रतितास वेग काढूया. तर आता त्याचा BC अंतर किती आहे, तर 10 किलोमीटर आहे आणि 10 किलोमीटर छेद 20 मिनिटं. त्याला किती अंतरामध्ये त्यांनी वेळ किती लागला ते अंतर पार करण्यासाठी, तर 20 मिनिटं. मग आता आपल्याला प्रतितासामध्ये त्याचा वेग काढायचा आहे, म्हणजे 60 मिनिटांमधला आपल्याला वेळ काढायचा आहे. म्हणून आपण अंश आणि छेदाला कशाने गुणलं, तर 3 कशाने गुणलं, तर 3 ने गुणलं. 3 ने गुणल्यावर किती आला, तर 30 किमी छेद 60 मिनिट. मग किती आलं त्याचा आन्सर, तर 30 किमी पर तास, तर 30 किमी प्रति तास. आता आपण CD अंतराचा प्रतितास वेग काढूया. तर आता CD अंतराचा प्रतितास वेग किती, त्याचे किती अंतर आहे, तर 20 किमी आणि लागणारा वेळ किती आहे, तर 30 मिनिटं. आणि मग आपल्याला प्रतितास मधलं काढायचं आहे, 60 मिनिटातला आपल्याला वेग काढायचा आहे ना. मग आपण काय केलं, ह्याला 2 ने, अंश आणि छेदाला 2 ने गुणलं. मग किती आलं, 40 किमी छेद 60 मिनिटं आणि मग त्याचा आन्सर काय आलं आपलं, तर 40 किमी प्रति तास.
इतकं अंतर आलं. मग आता AB, BC, CD या भागांसाठी ट्रकचा वेग कसा आहे? आपल्याला वेगवेगळा वेग आलेला आहे. किती कसा आलेला आहे? तर वेगवेगळा वेग आलेला आहे. परंतु संपूर्ण रस्त्यासाठी सरासरी वेग किती आहे? तर 40 किमी प्रति तास इतका आहे. म्हणजे काय? तर AB, BC, CD ह्या भागांसाठी ट्रकचा वेगवेगळा वेग आहे आणि संपूर्ण रस्त्यासाठी सरासरी वेग किती आहे? तर 40 किलोमीटर प्रति तास इतका आहे. म्हणजेच काय? तर एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला काय म्हणतात? तर तात्कालिक वेग असे म्हणतात. एका विशिष्ट क्षणी, कारण प्रत्येक वेळी वेग हा बदलत जातो. हे तर आपण आपल्या उदाहरणावरून आपल्याला समजलं. पण संपूर्ण रस्त्यासाठी त्या सरासरी वेग किती होता ट्रकचा? तर 40 किलोमीटर प्रति तास इतका झाला. परंतु त्याचा त्या वेगवेगळ्या भागांसाठी ट्रकचा वेग हा वेगवेगळा होता. म्हणजेच काय? तर तात्कालिक वेग म्हणजे काय? तर एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला काय म्हणतात? तात्कालिक वेग असे म्हणतात. आणि हा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असू शकतो. हा कसा असतो? प्रत्येक ठिकाणी सारखाच नसतो, तर तो हा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असू शकतो. मुलांनो, आता आपण त्वरण म्हणजे काय? तर त्वरणला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲक्सलरेशन म्हणतात. काय म्हणतात? ॲक्सलरेशन म्हणतात. मुलांनो, आपण मागील उदाहरणात काय बघितलं? आपण आता ते ट्रकचं उदाहरण बघितलं. त्याच्यामध्ये काय बघितलं? तर म्हणजे ट्रकला AC, BC आणि CD हे अंतर कापण्यासाठी किती? तर 60 किलोमीटर प्रति तास, 30 किलोमीटर प्रति तास आणि 40 किलोमीटर प्रति तास इतका वेग लागला. म्हणजे कसा होता? वेग हा वेगवेगळा वेग होता. मग त्वरणाचा म्हणजे आणि वेगाचा काहीतरी संबंध आहे, तो आपण पाहूया आता. वस्तूचा वेग कमी होणे व वाढणे याच्याशी त्वरण या राशीचा संबंध आहे. काय? तर वस्तूचा वेग कमी होणे व वाढणे याच्याशी त्वरण या राशीचा संबंध आहे. तर त्वरणची डेफिनेशन काय आहे? म्हणजे आपण आता त्वरणची व्याख्या बघूया मुलांनो. काय? त्वरणची व्याख्या बघूया. तर त्वरणची व्याख्या अशी आहे की एकक कालावधीत वेगात होणारा बदल म्हणजेच त्वरण. काय? तर एकक कालावधीत वेगात होणारा बदल म्हणजेच त्वरण. तर त्वरण बरोबर काय? तर वेगातील बदल आणि बदलास लागलेला कालावधी. त्वरण बरोबर काय? त्वरणाचं सूत्र काय? तर वेगातील बदल आणि बदलास लागलेला कालावधी. त्वरण ही सदिश राशी आहे मुलांनो. काय? त्वरण ही सदिश राशी आहे आणि त्वरणचं एकक काय आहे? तर मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. त्वरणचं एकक मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आहे. तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का? बसचा वेग जर सावकाश बदलला तर आपल्याला फारसे जाणवत नाही, पण जर तो एकदम बदलला तर झटका लागतो. म्हणजे काय? तुम्ही बसमध्ये बसता मुलांनो, बसला असाल की नाही? तुम्ही गावाला जाता आई बरोबर, मामाच्या गावाला जाता, तेव्हा आपण बसने जातो. मग तेव्हा बसने आपण जातो तेव्हा आपल्याला काय? तो ड्रायव्हर जेव्हा काय ब्रेक लावतो तेव्हा काय होतं? बसचा जर वेग म्हणजे वेग बदलतो, त्याच्यामुळे काय होतं? वेग बदलतो. आणि बसचा वेग जर सावकाश बदलला तर आपल्याला फारसे जाणवत सुद्धा नाही, पण तो एकदम बदलला तर आपल्याला झटका लागतो की नाही? झटका, आपण असे उडतो. म्हणजे काय? सावकाश बदल म्हणजे कमी त्वरण. सावकाश बदल म्हणजे कमी त्वरण व त्याने झटका फार हळू लागतो, म्हणजे आपल्यावर बल कमी लागते. आता त्वरण कसे व कशामुळे घडून येते ते आपण आता पाहूया. तर तुम्ही तर स्प्रिंगवर चालणारी गाडी तर बघितलीच असाल. तुमच्याकडे असेल सुद्धा, तुम्हाला कोणी बर्थडेला वगैरे गिफ्ट मिळाली असेल की नाही? मग ती गाडी आपण काय करतो? त्या गाडीत आपण चावी देतो आणि मग ती सपाट पृष्ठभागावर ती गाडी चालते आणि मग आपण एका साईडून त्याला धक्का दिला तर ती पुढे जाते. काय करते? ती पुढे जाते, म्हणजे तिची दिशा बदलते आणि तिची दिशा काय होते? तर बदलते. आणि मग थोड्या वेळाने एखाद्या भिंतीला वगैरे ती आपटल्यामुळे काय होते? ती थांबते. म्हणजे काय? तिच्या वेगात बदल होतो, म्हणजे तिचा म्हणजे वेगात तिच्या बदल होतो, म्हणजे ती थांबतेच. म्हणजेच काय होतं? तिथे काय घडतं? तर त्या मोटारीचा, ती जी तुमची खेळण्यातली जी मोटार आहे तिचा संबंध बाहेर कशाशी तरी येतो आणि त्याच्यामुळे ती थांबते आणि वेगामध्ये तिचा बदल होतो, म्हणजे तिथे त्वरण घडते. काय होते? तिथे त्वरण घडते. आता तुम्ही फुटबॉलच्या जेव्हा मैदानावर जेव्हा मुलं फुटबॉल खेळता ना तुम्ही, तेव्हा काय करता? तुम्ही जेव्हा किक मारता तेव्हा काय होतं? तो बॉल
पुढे जातो, म्हणजे त्याची दिशा बदलते. दिशा बदलल्यामुळे काय होतं, त्या बॉलचा पण वेग बदलतो आणि वेग बदलतो म्हणजेच तिथे त्वरण होते. आता हे त्वरण घडवणारी एक अंतरक्रिया आहे. त्वरण कसे घडते, तर त्वरण घडवणारी एक अंतरक्रिया बल, त्याला काय म्हणतात, तर बल म्हणतात. आणि हे बल वस्तूवर कार्य करते. मग आपण बल आणि त्वरण हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. त्वरण आणि बल हे एकमेकांशी यांचा कसा संबंध आहे हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तुम्ही कधी बसमध्ये बसलात मुलांनो? बसलाच असाल ना तुम्ही मामाच्या गावाला जाता किंवा आजीच्या म्हणजे दुसऱ्या कुठेही जाता, काकाकडे जाता, तेव्हा तुम्ही बसने जाता. आपण सगळेच बसने जातो. मग जेव्हा बसचा वेग जर सावकाश बदलला त्या ड्रायव्हरने, तर काय होतं, म्हणजे वेग तर बदलतोच ना. गाडी कशी थांबते म्हणजे जेव्हा तो ब्रेक लावतो तेव्हा काय होते, गाडी थांबते. म्हणजे ब्रेकचा वेग जर सावकाश बदलला तर आपल्याला फारसे झटके म्हणजे जाणवत नाही, पण तो जर एकदम म्हणजे बदलला तर आपल्याला झटका लागतो. सावकाश बदल म्हणजे कमी त्वरण व त्याने झटका फार हळू लागतो, म्हणजे आपल्यावर बल कमी लागते. तर त्वरण कसं होतं, तर त्वरण म्हणजे काय ते आपण बघितलंच मुलांनो. मग त्वरण कसे होतं, कशामुळे घडून येतं ते आपण आता पाहूया. तर तुमच्याकडे स्प्रिंगवर चालणारी गाडी असेल की नाही? असेलच. तुम्हाला वाढदिवसाला कोणी गिफ्ट दिली असेल किंवा तुमच्या आईबाबांनी तुम्हाला गिफ्ट दिली असेल. मग त्या गाडीला काय म्हणजे ती गाडीला आपण जर एक चावी दिली आणि सपाट पृष्ठभागावर जर तिला म्हणजे ती चावी देऊन ती चालू होते, जाते. आणि समजा आपण तिला एका म्हणजे साईडून धक्का दिला तर काय होते, तर तिची दिशा बदलते, ती पुढे जाते आणि तिची दिशा बदलते. आणि मग नंतर काय होतं, तर तिची एखाद्या भिंतीला वगैरे ती आपटते आणि मग काय होतं, ती थांबते, म्हणजे तिच्या वेगामध्ये बदल होतो. आता म्हणजेच काय होतं, तर त्या मोटारीचा बाहेर म्हणजे कशाशी तरी तिला संबंध आला ना, बाहेर म्हणजे ती थांबली कशामुळे, तर ती भिंतीला तिची टक्कर झाली आणि मग ती थांबली, म्हणजे भिंतीचा बाहेरील कशाशी तरी संबंध आला, म्हणजेच काय तिथे झालं, तर त्वरण झालं. म्हणजे तिच्या वेगामध्ये बदल झाला ना, म्हणजेच काय झालं, तर त्वरण झालं. आता तुम्ही मैदानावर जेव्हा तुम्ही बॉलला किक मारता तेव्हा काय होतं, बॉलची दिशा बदलते आणि दिशा बदलल्यामुळे काय होतं, तर बॉलचा वेग सुद्धा बदलतो, म्हणजेच तिथे पण काय होतं, त्वरण घडते. कळलं, म्हणजे त्वरण म्हणजे काय ते आपल्याला तुम्हाला समजलं. आता बल हे काय आहे, तर त्वरण घडणारी अंतरक्रिया आहे आणि बल हे वस्तूवर कार्य करते. मग आता बल आणि त्वरण यांचा काय संबंध आहे हे आपण पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण सरासरी वेग व तात्कालिक वेग आपण म्हणजे तात्कालिक वेग विशिष्ट म्हणजे एखाद्या सरळ रेषेत सुद्धा जी वस्तू जात असते तिचा वेग सुद्धा वेगवेगळा असू शकतो. आपण एक ट्रकचं उदाहरण देऊन आपण ते पाहिलं की एका ट्रकला ABBCCD हे अंतर कापण्यासाठी वेगवेगळा वेग लागला. आणि त्वरण म्हणजे काय हे आपण शिकलो की त्वरण म्हणजे काय, तर एकक कालावधीमध्ये वेगामध्ये होणारा बदल. आणि त्वरण ही काय राशी, सदिश राशी आहे आणि त्याचं अंतर हे सूत्र एकक काय आहे, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्वरणचं एकक आहे. आपण आता पुढच्या भागात बल आणि त्वरण आणि न्यूटनचा गतिविषयक नियम कोणता आहे आणि बल, कार्य आणि विस्थापन यांचा काय संबंध आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.